महायुतीत लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या श्रेयाचं राजकारण, शिवसेनेकडून सातत्यानं होणारी टीका, अजित पवारांचं महायुतीत सुरू असलेलं वेगळं राजकारण, दादा खरंच मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत का? राष्ट्रवादीला विधानसभेच्या किती जागा लढण्यासाठी मिळणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी झिरो अवरमध्ये उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी. अमोलजी, आपलं स्वागत आहे झिरो अवरमध्ये. आज परत एकदा अगदी थेट बारामतीमध्ये महायुतीतल्याच एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळं फडकं बॅनर, काय म्हणायला पाहिजे त्याला, त्यांना अजितदादांचा चेहरा झाकला. नक्की काय सुरू आहे? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, सातत्याने आता ज्यांनी काळा चेहरा झाकलाय, म्हणजे झाकण्याचा प्रयत्न केलाय, आता तो एका पक्षाचा तिथला पदाधिकारी आहे आणि त्याच्या कार्यक्रमाला अजितदादा अनुपस्थित राहिल्याचं दुःख त्याच्या मनामध्ये होतं आणि त्याच्यामुळं पब्लिसिटीमध्ये राहण्याकरता त्यांनी केलेला हा केविलवाला प्रयत्न. म्हणजे ज्यावेळेस आम्ही माहिती काढली तसं चमकोरीगिरी करणारे जे काही कार्यकर्ते प्रत्येक पक्षामध्ये असतात त्यातलाच तो एक नमुना होता. दुसरं तुम्हाला महत्वाचं सांगायचं आहे की तुम्ही म्हणाल की गेल्या अनेक दिवसांपासून अजितदादांबाबत शिंदे गटाकडून काही त्याची सुरुवात तानाजी सावंतांनी केली आणि तो टप्पा आज या व्यक्तींपर्यंत आलाय जिथे त्यांनी काळं टाकून ते झाकण्याचा प्रयत्न केलाय. आमची या निमित्तानं मुख्यमंत्र्यांना, आमच्या पक्षाच्या पक्षश्रेष्ठींना हीच विनंती आहे की महायुतीमध्ये जर ठरलं असेल की तिन्ही घटक पक्ष एकत्र, आपल्या महायुतीचे आपण 3 पक्ष आणि मित्र पक्ष एकत्र येऊन आता आगामी विधानसभेला सामोरं जायचं आहे, आपण कार्यान्वित केलेल्या योजना ह्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे तिन्ही पक्ष वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करतो आहोत. अशा वेळे महायुतीमध्ये कुठे मिठाचे खडे पडतील याची काळजी तिन्ही पक्षातल्या लोकांनी घ्यावी. प्रवक्ते म्हणून आम्ही ते घेतच आहोत, अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पण ज्या पद्धतीने आजचा जो काही स्टंट करण्याचा प्रयत्न झाला त्याला सुद्धा जनतेने नाकारला आहे. म्हणजे जनता काही तसं स्वीकारणार नाही. एकंदरीत अजितदादांच्या फोटोवर काळा कपडा टाकून अजितदादांचं कर्तृत्व झाकता येत नाही. बारामतीमध्ये अजितदादांनी जी काही विकास कामं केलीत, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी डेव्हलपमेंट केली, ती कामं सूर्यचंद्र आहे तोपर्यंतही झाकवल्या जाऊ शकत नाहीत. मात्र अशा वेळेस अशा पद्धतीने जर कोणी काही करत असेल तर त्यांच्या पक्षाच्या श्रेष्ठींनी सुद्धा त्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. हीच आमची एक कार्यकर्ता म्हणून भावना आहे आणि विनंती आहे. अमोलजी, एकंदरीत जर पाहिलं ज्या पद्धतीचं राजकारण होतंय त्यामध्ये अजितदादांना सातत्यानं शिवसेनाच टार्गेट करते किंवा शिवसेनेचेच नेते टार्गेट करतात. भाजपमधनं जे काही जी समीक्षा व्हायची होती, जे ॲनालिसिस व्हायचं होतं, संघ परिवाराकडनं जे काही व्हायचं होतं ते निवडणुकीच्या नंतर झालं, ते थांबलंय. मात्र शिवसेनेचेच आमदार, मंत्री हे सुद्धा थांबत नाही आहेत. नक्की काय कारण आहे? ही टसल खरंच आमदारांची आहे की मुख्यमंत्री आणि अजित पवारांची आहे? नाही, मला असं वाटत नाही की सध्या वरिष्ठ नेत्यांमध्ये काही अशी टसल असेल. पण ज्यावेळेस शंभू देसाईंनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या नावावरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते की मुख्यमंत्र्यांचं नाव का नाही, लाडकी बहीण योजनाच तुम्ही कसं म्हणताय. तुम्हाला माहित असेल, आठवत असेल तर आम्ही सुद्धा ट्विटद्वारे असा प्रश्न केला होता की शिंदे सेनेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी एकत्र लढावी असं वाटत नाही का? आणि जर तसं वाटत आहे तर मग अशा प्रकारे ठीक आहे, एखादा कार्यकर्ता काही वक्तव्य करेल तर आम्ही समजून घेऊ शकतो. पण तानाजी सावंत म्हणतात आम्ही बाजूला बसून आम्हाला मळमळ होते. तुमच्या लक्ष असेल तर तानाजी सावंताच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तात्काळ मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवून घेतलं वर्षा बंगल्यावर आणि त्यांना जे काही डोस द्यायचा आहे तो मुख्यमंत्र्यांनी दिला. ते होत नाही तर शंभूराज देसाईंचं वक्तव्य आलं, त्यांना सुद्धा तशी तंबी दिल्या गेली. 2 दिवसांपूर्वी अमित शहाजींचा 2 दिवसीय दौरा महाराष्ट्रामध्ये होता, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना पण तशा सूचना आल्या. फक्त आमची विनंती अशी आहे की महायुतीमध्ये, म्हणजे आमची इच्छा आहे की तिन्ही पक्ष एकत्र नांदले पाहिजे. एकत्र त्यांनी आपला जो एकत्रीकरण करून आपण जे महाराष्ट्राला पुढे नेण्याचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवलंय त्यामध्ये कोणाच्या अशा वक्तव्याने वितुष्ट निर्माण होऊ नये. पण शिंदे गटाकडून ज्या पद्धतीनं असं वारंवार
काहीतरी वादग्रस्त वक्तव्य होतं त्यावेळेस मात्र आम्ही आमच्या भावना आमच्या व्यथा फक्त पक्षश्रेष्ठींकडे सांगू शकतो आणि त्याच्या पलीकडे आम्ही काही बोलू शकत नाही. अग्रेसिव्हली आम्ही जर उत्तर दिलं तर त्याचे वेगळे रिॲक्शन्स होतात, ते मी भोगलेले आहेत परिणाम. त्याच्यामुळे आमची फक्त विनंती, आमची भूमिका अत्यंत संयमाची आहे, पण एकामागे एक जे बोलत सुटलेत ना याला कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी चाप दिला पाहिजे, एवढीच आमची माफक अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून आहे. आणि मुख्यमंत्री सुद्धा तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन आणि मित्र पक्षांनी एकत्र येऊन पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लढवण्याच्या मनस्थितीत आहेत. आता संजय गायकवाड साहेबांनी परवा सांगितलं की आम्ही 120 जागा लढणार. आता वर ठरलेलं असताना की 3 पक्षांनी जागेच्या वाटपासंदर्भात कोणीही बोलू नये. बघा, मागं भुजबळ साहेबांनी वक्तव्य केलं होतं 80 ते 85 जागेचं, मी स्वतः 70-75 जागेसंदर्भात बोललो. त्यावेळेस पक्षश्रेष्ठींनी सूचना दिल्या होत्या आम्हाला एक प्रवक्ता म्हणून की जागा वाटपाच्या संदर्भात कुठलाही प्रवक्ता बोलणार नाही. आणि त्या सूचना शिंदे गटाला पण होत्या, त्या सूचना भाजपला पण होत्या. पण अशा वेळेस सुद्धा आम्ही 120 जागा लढणार. म्हणजे तुम्हाला काही नांदायचंच नाही आहे का एकत्र, हा आमचा माफक प्रश्न आहे. पण आम्हाला विश्वास आहे की मुख्यमंत्री यातून योग्य तो मार्ग काढतील आणि शिंदे सेनेचे जे काही अशी लोक आहेत जे बोलून असं काहीतरी वादग्रस्त म्हणजे हे करण्याचा प्रयत्न करतात, वातावरण निर्माण करण्याचा, ते भविष्यात होणार नाही, एवढी आम्हाला शाश्वती आहे. अगदी जाता जाता मी आपल्याला एक प्रश्न विचारते की कसंही करून रोहित पवारांना जिंकू देऊ नका अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी केलंय, अशा पद्धतीची तयारी भाजप नेते करायला सांगतात तुम्हाला असं म्हटलंय त्यांनी. हे बघा, त्या व्यक्तीचं ते स्वतःचं मत आहे आणि त्यांना पराभव करावा हे ते म्हणजे एवढा काही मोठा तो माणूस लागून गेलेला नाही, एवढा मोठा नेता असला लागून गेलेला नाही. एखाद्याच्या मनात ज्यावेळेस पराभवाची भीती तयार होते त्यावेळेस स्वतःचा डिफेन्स करण्याकरता अशा प्रकारचे ट्विट आणि अशा प्रकारचे वक्तव्य येतात. 40 आमदार तुम्हाला सोडून जात आहेत महायुतीमध्ये, हे ज्या व्यक्तीला कळत नाही त्या व्यक्तीने सर्वे बद्दल बोलावं. मला असं वाटतं यापेक्षा दुसरा बालिशपणा असू शकत नाही. समोर आपला कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये पराभव अटळ दिसतोय, त्यामुळं या पराभवाच्या पोटी, या धास्तीपोटी त्यांनी ते केलंय की बाबा याला बाहेरच निघू देऊ नका. म्हणजे तुम्ही कोण लागून गेलात? तुम्ही महाराष्ट्राचे मालक लागून गेलात का की तुमची एवढी धास्ती कोणी खाणार? त्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं कामं करायची होती, ज्या पद्धतीनं जनतेचा विश्वास संपादन करायचा होता, आज तुम्हाला सांगतो इतक्या मोठ्या प्रमाणात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न समोरची व्यक्ती करते आहे, ते सुद्धा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना चांगल्या पद्धतीनं माहित आहे. त्याच्यामुळे या व्यक्तीने केलेल्या ट्विटला एखाद्या अंगणवाडीतल्या विद्यार्थ्यांचं खेळणं समजतो आम्ही. त्यांच्या ट्विटमध्ये कुठलंही तथ्य नाही, फक्त भीतीपोटी आणि एक इमोशनल वातावरण निर्माण करण्याकरता केलेला तो केविलवाना प्रयत्न आहे. नक्कीच हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. जाता जाता परत एक प्रश्न विचारते, युगेंद्र पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा आशीर्वाद मिळणार का? आज त्यांनी तो मागितलाय. आता या प्रश्नाचं उत्तर अजितदादा देऊ शकतील. आम्हाला तर वाटतं आशीर्वाद मागण्याची काही गरजच नाही आहे त्यांना. जो कोणी कॅपेबल असेल त्याला बारामतीकर निवडून देतील. त्यामुळे एका उत्तरात त्याचं उत्तर देता येणार नाही. धन्यवाद. अमोल, त्या प्रश्नाच्या संदर्भात सध्या द्विधा मनस्थितीत आहे तुम्ही जो प्रश्न उपस्थित. बरं, अमोल मिटकरीजी आपले खूप खूप धन्यवाद. आपण आलात 0 आवर मध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.